ज्यावेळी ह्या मागण्या मान्य करण्यात आलेल्या होत्या, दुर्दैवानं त्याच मागण्यांसाठी पुन्हा एकदा पायी चालण्याची वेळ महाराष्ट्रातल्या आदिवासींवर आणि श्रमिकांवर आलेली आहे। पायाला फोड आलेले आहेत, प्रचंड ऊन आहे, अनेक म्हातारी माणसं मोर्चामध्ये आहेत, परंतु जंगलची जमीन मिळावी आणि जे पाणी पडतं ते समुद्राला वाहून जातं। काही लोकांना ते गुजरातला घेऊन जायचं आहे, ते पाणी आम्हाला कोरडवाहू भागासाठी आणि स्थानिकांसाठी मिळावं। पेसा भरती अंतर्गत रोजगाराच्या ज्या काही संधी आहेत त्या उपलब्ध व्हाव्यात, अशा साध्या मागण्यांसाठी दुर्दैवानं पुन्हा संघर्ष करावा लागतोय। काल आम्हाला सांगण्यात आलं की आज इथे मंत्र्यांबरोबर पहिल्यांदा बैठक होईल आणि त्याच्यामध्ये सकारात्मकता जर असेल तर मग मुख्यमंत्र्यांबरोबर सुद्धा बैठक होईल। आम्ही आशा ठेवून आहोत की आज या मागण्या मान्य होतील आणि किमान यावेळी तरी जो शब्द मुख्यमंत्री साहेब आणि सरकार देईल त्याची अंमलबजावणी होईल असा विश्वास किंवा आशा आम्ही बाळगून आहोत। मागच्या वेळी सुद्धा अंमलबजावणी होणार नाही अशी शंका आम्हाला होती आणि म्हणून आम्ही अट टाकली होती की माननीय मुख्यमंत्र्यांनी या मान्य मागण्यांच्या बद्दलचं निवेदन सभागृहाच्या फ्लोअरवर करावं, जेणेकरून त्याला एक कायदेशीर आधार येईल आणि त्यांनी ते केलं होतं। मात्र दुर्दैवानं असं असून सुद्धा आज 3 वर्ष उलटून गेलेली आहेत, याबद्दल काही फारसं झालेलं नाही। दुसऱ्या बाजूला मात्र जे आश्वासनं ते उद्योगपतींना देतात ती मात्र पूर्ण होताना दिसतात। आपण पहा की जे बंदर ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये होत आहे, वाढवण बंदर, त्याच्यामध्ये आदिवासी उद्ध्वस्त होत आहेत, घरं उद्ध्वस्त होत आहेत, गाव उद्ध्वस्त होत आहे, जलद गतीनं ते पूर्ण केलं जात आहे। शक्तीपीठची मागणी आम्ही कुणीही केलेली नव्हती, त्यासाठी मात्र शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित केल्या जात आहेत। जे शेतकऱ्यांकडून काढून घ्यायचं आहे त्याच्याबद्दल तत्परता आहे, मात्र शेतकऱ्यांना जे द्यायचं आहे त्याच्याबद्दल सरकार हलायला तयार नाही। विदर्भामध्ये जे कर्जमाफीचं आंदोलन झालेलं होतं त्यामध्ये 30 जून 2026च्या आत सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू म्हणून सांगितलं होतं, मात्र आता माहिती जी मागवली जाते ती 30 जून 2025च्या आतील मागितली जाते। म्हणून तिथे सुद्धा दगाफटका होऊन अतिवृष्टीमध्ये जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं ते परत वगळले जातील काय, ही भीती महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांमध्ये आहे। सरकारने अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या मागण्यांबद्दल दगाफटका करणं थांबवावं असं आवाहन आपल्या माध्यमातून सरकारला मला करायचं आहे। शेतकरी चालायच्या तयारीने आलेले आहेत। आज ठाणे पालघर आणि नाशिकचे शेतकरी सुद्धा त्याच्यामध्ये वाढतील, अहमदनगरचे शेतकरी वाढलेले आहेत आणि म्हणून हा जो एक जबरदस्त सैलाब आहे तो वाढत जाणार आहे। आता सध्या 55 ते 60